दर मंगळवारी आम्ही आमच्या आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक नियमितपणाने राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बंगल्यावरती घेत असतो. कार्याध्यक्ष प्रफुल्लभाईसुद्धा त्या ठिकाणी होते. प्रामुख्याने आता आम्ही जे काही सभासद नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे त्यामध्ये आमदारांचा सहभाग त्यामध्ये कशा पद्धतीने असावा याच विषयावरती अधिक आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. संघटना मजबूत करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सर्व स्तरावरती कशा पद्धतीने काम करावं या पद्धतीनेच आज आमच्या या संबंध बैठकीमध्ये चर्चाही झाली. आमदारांच्या मनामध्ये सुद्धा सभासद नोंदणीच्या बाबतीमध्ये काही शंका होत्या किंवा कशा पद्धतीने करावं अशा बाईचं त्यांचं काय मत होतं ते आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि मग नियमितपणाने दर आठवड्याला आमदारांचे सुद्धा काही प्रश्न वेगवेगळे असतात, विकासाच्या कामाच्या दृष्टीकोनातून असतात, त्यांच्या कामाला अग्रक्रम त्या ठिकाणी मिळावा, निधी मिळावा अशाही भावना काही आमदारांच्या त्या ठिकाणी होत्या. सर, काही ठिकाणच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आहे, खास करून रायगडचा आहे. तो विषय आता संपलेला आहे. त्या विषयावरती आता चर्चा करण्याचं प्रयोजन उरलेलं नाही. आताची आमची बैठक ही या कामासाठी त्या ठिकाणी होती. माननीय मुख्यमंत्री महोदय डाव्हसला गेले. डाव्हसवरून यशस्वीपणाने 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणले. विकासाच्या मुद्द्यासाठी आता आम्ही सगळेजण एकमताने त्या ठिकाणी काम करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.